नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी राहुल गांधी, सोनिया गांधी यांना अटक करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने पोवे नाका सातारा येथे निषेध करून आंदोलने करून केली। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस काढल्यावर राष्ट्रीय काँग्रेसने चोराच्या उलट्या बोंबा मारून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। वास्तविक पाहता ईडी ही एक मोठी स्वायत्त संस्था असून त्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्याच्या आधारे त्यांनी ही आरोपपत्र दाखल केले आहे आणि त्यानुसार नोटीस निघाली आहे। त्या नोटीसला उत्तर देण्याऐवजी आंदोलने करून माननीय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार यांच्या विरुद्ध जनमत तयार करण्याचा हा केविलवाणा प्रकार चालू आहे। राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियंका वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी सुद्धा 7 कोटींची जमीन 3 कोटीला विकत घेतली आणि 4 महिन्यांमध्ये ती 58 कोटीला विकली। 3-4 महिन्यात एवढी रक्कम येऊ शकते का? जमिनीच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतात का? याबद्दलही विचार करून त्यांच्यावरही कारवाई करावी। नॅशनल हेराल्ड हा घोटाळा कागदपत्रात 2000 कोटींचा दिसत असला तरी त्याचे बाजारभावाने मूल्य 5000 कोटी होते। हा घोटाळा करून फक्त सरकारचीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा फसवणूक काँग्रेसने आणि राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी केली आहे। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी व सोनिया गांधी यांना ईडीचे नोटीस आलेलं आहे। खरं म्हणजे नुसत्या नोटीसवर न भागवता राहुल गांधी व सोनिया गांधी यांना तात्काळ केंद्र सरकारनं आणि ईडीनं अटक करावी अशी सगळ्यात पहिली प्रथमतः आमची मागणी आहे। खरं म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीनं या इंडियन या NGOच्या मार्फत नॅशनल हेराल्डचा घोटाळा हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेस सरकारनं त्या तत्कालीन सरकारनं केलेला आहे आणि त्या ह्याच्यात सरकारचं 2000 कोटी आत्ताच्या याच्यानुसार 5000 कोटीचं सरकारची आणि देशाची फसवणूक या गांधी घराण्यानं, गांधी कुटुंबियानं केलेली आहे। तर अशा या कुटुंबियांना, अशा या भ्रष्ट काँग्रेसच्या नेत्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज आपण या ठिकाणी आंदोलन करत आहे। खरं म्हणजे हे आंदोलन आपण आता काँग्रेस कमिटी समोर जाऊन निदर्शनं करणार आहोत की सदरची घटना ही अतिशय गंभीर असून म्हणजे सरकारची नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिकाची फसवणूक या राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी केली आहे। या निषेधार्थ आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत। नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नोटीस पाठवली। वास्तविक पाहता ईडी ही स्वायत्त संस्था असली तरी काँग्रेसनं जनमत विचलित करण्यासाठी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे हे कारस्थान चालू आहे अशी बतावणी करून आंदोलन करायला सुरुवात केली आहे। त्याचा आम्ही निषेध करतो। आपण जर पाहिलं असेल साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या वाड्रांनी, रॉबर्ट वाड्रांनी 7 कोटीची जमीन 3 कोटीला घेतली आणि 4 महिन्यामध्ये 58 कोटीला विकली। असे छोटे छोटे घोटाळे काँग्रेसने केलेले आहेतच, पण नॅशनल हेराल्ड हा कागदोपत्री 2000 कोटीचा आणि मार्केट व्हॅल्यू 5000 कोटीचा घोटाळा मोठा केला आहे। त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।